हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा हा 11वा दिवस आहे. कालसुद्धा आपण आपल्या मागच्या क्लासमध्ये चेक्स कसे बनवायचे आहेत, चेक्सचा व्हिडिओज आपण बघितला होता की त्यामध्ये मेहंदी आपण कशी काढायची आहे, चेक्स म्हणजे बॉक्स हे कसे बनवायचे आहे, त्यामध्ये मेहंदी कशी फिलअप करायची आहे, हे आपण सर्व कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यामुळे आज आपला हा मेहंदी क्लासचा 11वा दिवस आहे. आणि आजसुद्धा आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये चेक्ससुद्धाच बघणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण तुम्हाला मधी जे काही पार्ट्स असतील ते तुम्ही मिस करू शकताय. त्यामुळे आपला हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ नक्कीच आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मग आज आपला मेहंदी क्लासचा 11वा दिवस आहे. मराठी मेहंदी क्लास भाग 11वा. आपण चेक्स पॅटर्न कालपासून बघत आहोत, त्यामुळे आजही आपण इथे चेक्स पॅटर्न बघणार आहोत. सर्वात आधी काल आपण एक फ्लावर टाईपमध्ये एक चेक्स पॅटर्न बघितला होता. त्याचमधला आज आपण डबल लाईनचा चेक्स पॅटर्न बघणार आहोत. डबल लाईनचा आपण आज चेक्स पॅटर्न इथे बघणार आहोत. काल आपण इथे सिंगल लाईनमध्ये एक फ्लावरमध्ये चेक्स पॅटर्न बघितला होता, तोच आपण आज इथे डबल लाईनमध्ये बघणार आहोत. आपला हा चेक्स बॉक्स तयार झालेला आहे. काल आपण सिंगल लाईनमध्ये फ्लावर बघितले होते इथे. आता हे आपले डबल लाईनमध्येच फ्लावर येणार आहेत. तर ह्या टाईपमध्ये असे आपले फ्लावर येणार आहेत. जर तुम्हाला लाईन काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या आधी पेन्सिलने लाईन काढून घेऊ शकता आणि त्यानंतरच आपल्या मेहंदीच्या कोणी इथे लाईन काढू शकता. अशा पद्धतीचा ह्या आपल्या डबल लाईन झालेल्या आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला एक एक सिंगल लाईन काढायची आहे.
आता आपण डबल लाईनच्या मध्ये ही सिंगल लाईन घेतलेली आहे. तर काय करायचं, जी आपण इथे सिंगल लाईन काढली आहे ती आपली मधीच असणार आहे. फक्त त्याच्या बाजूने जी आपली डबल लाईन आहे तिथे आपल्याला त्याला फिलअप करायचं आहे. हा एक आपला चेक्स पॅटर्न झालेला आहे. म्हणजे हे बघा, साईडला हे आपल्या डार्क लाईन झालेल्या आहेत आणि मध्ये आपल्या लाईट केलेल्या आहेत, कारण हा एक आपला पॉईंट झालेला आहे. त्यानंतर आपला तिसरा पार्ट्स आहे. ह्या टाईपमध्ये. आणि त्यानंतर काय करायचं, ह्या टाईपमध्ये. मग आता काय करायचं, आपण ह्यामध्ये ज्या डबल लाईन्स घेतलेल्या आहेत ना, त्याला आपल्याला इथे डार्क करायचं आहे. त्यानंतर आपलं इथे आहे अशा पद्धतीने. तर मग काय करायचं आहे आपल्याला, आता ह्या ज्या आपण लाईन्स काढल्यात ना, तर सुरुवातीला आपल्याला इथून त्याचा फ्लावर्स बनवायचा आहे. प्रत्येक लाईन टू लाईन.
ह्या टाईपमध्ये आपल्याला असे फ्लावर्स काढायचे आहेत आणि त्यानंतर आतमध्ये आपल्याला त्याला फिलिंग करायची आहे. जो आतमध्ये जो भाग आहे तो आपल्याला इथे फिलिंग करायचा आहे. ह्या टाईपमध्ये असं एक आपल्याला बॉक्स फिलिंग करायचं आहे. त्यानंतर आपला अजून एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते. तर मग हे काय करायचं, आपण ज्या ह्या लाईट लाईन आधी काढलेल्या आहेत ना, तर त्याला आपल्याला इथे बोल्ड करायचं आहे. ह्या टाईपमध्ये. आणि आत्ता आपण ही जी सिंगल लाईनमध्ये ठेवलेली आहे तिथे आपल्याला अजून इथे एक हलकीशी लाईन काढायची आहे. आता आपण ज्या ह्या डार्क केलेल्या आहेत, ह्या डबल लाईन होत्या, ह्या आपण डार्क केलेल्या आहेत. आणि सिंगलची जी ही लाईन आहे ही, तर इथे आपल्याला असं एक फ्लावर्स बनवायचं आहे. ह्या टाईपमध्ये आपल्याला हा एक पॅटर्न बनवायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक तुम्हाला एक पॅटर्न बनवून दाखवत आहे. अशा तिरक्या उभ्या आणि आडव्या रेषा काढलेल्या आहेत. त्यालाच आता आपल्याला इथे जी आपण इथे ही डिझाईन केली होती ह्याच टाईपमध्ये इथे पण थोडंसं वेगळं बनवायचं आहे. ह्या टाईपमध्ये आपल्याला थोडासा पानाचा आकार काढायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा एक पॅटर्न इथे तयार झालेला आहे. आणि त्यालाच आपल्याला इथे अशी लाईन मारायची आहे. जिथला भाग हा जॉईंट आहे ना तेवढ्या ठिकाणी.
आज आपण एवढे सारे चेसचे प्रकार आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. तर तुम्हाला हे कसे वाटले? आवडले असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. В лес приходит сказка.